जय शिवराय मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्याचा एक शासन निर्णय आलेला आहे। तो शासन निर्णय तर आपण पाहणारच आहोत, पण बऱ्याच लाभार्थ्यांची अशी तक्रार आहे की आम्ही ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर अर्ज रिजेक्ट होत आहे किंवा काही जणांनी उत्पन्न कमी टाकलं म्हणून त्यांना उत्पन्न मर्यादेचा एरर येत आहे। तर त्याबद्दलच आपण बोलणारच आहोत। पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या या महामराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांचे अर्ज रिजेक्ट होते ते, तर एक लक्षात घ्या, हे अर्ज रिजेक्ट कोणाचे व्हायले? जे फक्त ट्रॅक्टरसाठी अर्ज करतात किंवा कोणत्याही वाहनासाठी अर्ज करतात, जेसीबी साठी अर्ज करतात, यांचे अर्ज रिजेक्ट व्हायलेत। कारण जे काही वाहनांचा कोठा आहे तो कोठा संपलेला आहे असं बऱ्याचशा जिल्ह्यांना त्यावर एक एरर येत आहे। आणि मग चालू कोणते? तर ज्यांना इतर कोणताही व्यवसाय करायचा असेल, म्हणजे दुकानदारी समजा थोडक्यात, मग त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुकान असो, कटलरी दुकान असेल, इलेक्ट्रिक दुकान असेल, किराणा दुकान असेल, मशिनरी दुकान असेल, अशा प्रकारच्या व्यवसायासाठी जर अर्ज केला तर तो मंजूर होत आहे। फक्त वाहनांसाठी जर कोणी केला तर वाहनावाल्यालाच रिजेक्ट असं ऑप्शन आले। आणि दुसरी गोष्ट उत्पन्नाची मर्यादा, तर त्यावर आपल्याला समजा 10 लाख रुपयाचं लोन घ्यायचं असेल तर आपल्याला 5 लाख रुपयाचा उत्पन्नाचा दाखला त्यामध्ये टाकावा लागायला। आता त्याच्यात एक अडचण अशी आहे की समजा एखाद्या लाभार्थ्याला जमीनच नसेल किंवा जमीन कमी असेल तर त्याला तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला तेवढा मिळत नाही। म्हणजे ऑनलाईन अर्ज त्यांना महासेवा केंद्रावर केला जरी तरी तहसीलला जी लॉग इन असते म्हणजे त्यांची डिजिटल साईनची, तर त्यावेळेस ते उत्पन्न त्याला मंजूर केल्या जात नाही। पण ज्यांचं उत्पन्न जास्त ज्यांना मिळालेलं आहे त्यांचे अर्ज महामंडळाकडून हे मंजूर करण्यात येत आहेत। फक्त वाहनाच्या बाबतीत रिजेक्ट होत आहेत। आणि इतर जर व्यवसायासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर करा, कारण त्यासाठी LOI जनरेट व्हायले। आणि जे वाहनावाले तर त्यांना जर आता अर्ज करायचे असतील तर जो काही आता अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये महामंडळासाठी निधीची जर तरतूद झाली तर त्यानंतर आपल्याला वाहनासाठी सुद्धा अर्ज करता येतील। मात्र सध्या जे इतर व्यवसाय आहेत त्यांना अर्ज करता येतील। आणि आज जो काही निधी वितरणाचा शासन निर्णय आलेला आहे तर तो तुम्हाला शासन निर्णय मी सविस्तर स्क्रीनवरच दाखवतो। तर शासन निर्णय असा आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्याबाबत 11 फेब्रुवारी 2026 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सध्या स्थितीत कार्यान्वित असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सन 2025-26 आर्थिक वर्षाकरिता 750 कोटी निधी अर्थसंकल्पित आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास संदर्भाधीन क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयान्वये अनुक्रमे 300 कोटी व 200 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला आहे। संदर्भाधीन क्रमांक 4 येथील पत्रान्वये व्यवस्थापकीय संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांनी मागणी केल्यानुसार खालीलप्रमाणे अधिकचा निधी वितरित करण्यात येत आहे। आता यामध्ये आहे उद्दिष्ट 32 अंशदाने, अर्थसंकल्पित अनुदान 750 कोटी आणि 15/7/2025च्या शासन निर्णयान्वये वितरित निधी 300 कोटी, 19/11/2025च्या शासन निर्णयान्वये वितरित निधी 200 कोटी आणि या आदेशान्वये वितरित अनुदान हे 25 कोटी असा हा शासन निर्णय आहे। आणि हा शासन निर्णय जर तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तरपणे हा शासन निर्णय वाचायचा आहे। आता तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, नक्कीच कमेंट करा। आणि असेच पुन्हा नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा कमेंट करा। आपण नवनवीन व्यवसाय संबंधीची माहिती देण्याचा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करू। मात्र तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।